तुमच्या खात्यात पैसे आले का? हो, माझ्या खात्यात मे आणि जून दोन्ही महिन्याच्या हप्त्याचे 3000 रुपये जमा झाले. धन्यवाद, मी आभारी आहे. काल माझ्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आणि आज सुद्धा जूनचा हप्ता 1500 रुपये आले. धन्यवाद, मी खूप खुश आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. त्यांच्या खात्यात 1500 रुपये प्रमाणे हप्ता देण्यात आलेला आहे. आदित्यताई तटकरे यांनी दिली माहिती. महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत. असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल. या 12 जिल्ह्यात जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा झालेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये, पोस्टामध्ये आणि महाराष्ट्र बँकेमध्ये जून महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. तुम्ही पेपराला बातमी आलेली आहे, बातमी सुद्धा पाहू शकता की जून महिन्याचे हप्ता आता तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी आज डीबीटीचा बटन दाबला आणि लाडक्या बहिणींना आज सकाळीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहे. वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपयाचा वर्ग करण्यात आलेली आहे. ही माहिती आपल्याकडे आलेली आहे. आज फक्त याच 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. आता कोणत्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे? लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचे 1500 रुपये म्हणजे 12वा हप्ता म्हणजे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 67 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहे. पैसे वाटपची प्रक्रिया जोरात सुरू आहे. लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा जो हप्ता सुरू झालेला आहे, जोरात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. अनेक बहिणींना आता मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यांच्या मोबाईलला आता मेसेज सुद्धा येतोय की बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आलेला आहे. त्यांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. त्यांना त्यांचा आनंद आता एवढा वाढलेला आहे की अतिशय जोरात आनंद त्यांना वाढलेला आहे. एक नवीन जोश त्यांना निर्माण झालेला आहे की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा झाला. पोस्ट ऑफिस मध्ये तुमचे पैसे जमा झाले, पोस्टात खाता असेल तर पैसे जमा झाले, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे जमा झाले, महाराष्ट्र बँक मध्ये पैसे जमा झाले आणि या बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच दिसून आलेले की बहिणींनी रांगा लावलेल्या आहेत बँकांमध्ये. लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता लवकरात लवकर जमा झाला, त्यामुळे सर्वात जास्त गर्दी आपल्याला बँकांमध्ये दिसून आलेली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आलेला आहे. आणि हप्ता जर जमा झाला नसेल तर तुमच्या मनात सुद्धा एक प्रश्न पडला असेल की लाडकी बहीण योजनेच्या आमच्या खात्यात पैसे जमा का झाले नाही. कदाचित तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही काय करायचं की तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. तर यासाठी तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्वाची माहिती आहे, अतिशय महत्वाची. जून महिन्याचा जो हप्ता आता जमा होतोय ते पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींना किंवा माझं नाव जर यादीमध्ये आलेलं नसेल, म्हणजे तुमचं नाव जर यादीमध्ये आलं नसेल तर यामागचं कारण काय आहे. लाडक्या बहिणींच्या मनात तर चिंताच वाढलेली असेल. आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नसेल. अशा भरपूर बहिणी त्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही. अशा बहिणींच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न उरला असेल की यावरून घाबरून तुम्ही जाऊ नका. लाडक्या बहिणींनो, तुम्ही घाबरायचं नाही की लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला सर्व पैसे जमा होतील, कुठलेही पैसे तुमचे बाकी राहणार नाही. आता यासाठी जी माहिती आलेली आहे ती माहिती आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. आणि तुमच्या खात्यात 12वा हप्ता आज लवकरात लवकर जमा व्हावा यासाठी सविस्तर माहिती तुम्ही लवकरात लवकर पहा आणि नीट ऐका, कारण यातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे जून महिन्याचा हप्ता जो आता 1500 रुपये वाटप झालेला आहे, यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. ती क्रायटेरिया काय आली आहे? लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी काय आली आहे ती बातमी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता सकाळपासून सुरू झालेला आहे. परंतु फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे. तर मग लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे की नाही हे गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका. नक्कीच बघा, लाडकी बहीण योजनेतील महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र बहिणींचा
खात्यावरती एक वरदान सुद्धा झालेलं आहे की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये येतात. तर यासाठी मागील महिना तुमचा उशीर झाला, पण जून महिन्याचं डायरेक्ट तुम्हाला आजपासूनच सुरू झालेलं आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून योजनेच्या लाखो बहिणींचे आयुष्य सुद्धा बदललेले आहे. या योजनेमुळे भरपूर अशा बहिणी आहेत त्यांना खरोखर याची गरज आहे. तर यासाठी बहिणींचे आयुष्य सुद्धा बदललेलं आहे. तर यासाठी आता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जो हप्ता आता जमा होणार आहे जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे, आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे आता पैसे वाटप होणार आहे आजपासून जोरात सुरुवात झालेली आहे. सुद्धा तुम्हाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आदित्यताई तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता विधानसभेत याबाबतची घोषणा करण्यात आली होती. यामुळे राज्यभरात आनंदाचा लाट उसळण्यात आलेला होता. अनेक बहिणींना आनंद निर्माण झालेला आहे. अनेक बहिणी नाचू लागल्या आहे. त्यातील उत्साह पाहून त्यांचा हृदय भरून येत आहे. पण याच वेळी काही बहिणींच्या मनात निराशा आणि संताप सुद्धा आहे. बघा, यामध्ये काही बहिणींच्या मनात निराशा आणि संताप सुद्धा आहे, कारण त्यांना अजूनही एकही हप्ता मिळाला नाही. काही तर या गोष्टीमध्ये सर्वात जास्त दुखी झालेले आहे की लाडकी बहीण योजनेचा अजून एक सुद्धा हप्ता त्यांना भेटला नाही. त्यांना एक धक्का सुद्धा बसलेला आहे. डायरेक्ट त्यांना कायमच्या लाडकी बहीण योजनेपासून अपात्र सुद्धा केलेले आहे. आधी त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत होते, त्या बहिणींना डायरेक्ट अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे. पण काळजी करू नका. आजपासून जून महिन्याचा हप्ता पुन्हा एकदा वाटप सुरू करण्यात झालेले आहे. यादी सुद्धा तयार झालेली आहे. यातील पुढील सुद्धा तुम्हाला आता सांगणार आहे की यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो की तुमच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. सर्व जिल्ह्यांच्या याद्या मी तुम्हाला सांगणार आहे. कसं तुम्ही यादी बघू शकता. यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल, ज्या बहिणींचं नाव यादीमध्ये आलं असेल त्यांना पैसे वाटप होतील. ज्या बहिणींचं यादीमध्ये नाव आलं नसेल त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही. त्यांना या योजनेपासून कायमस्वरूपी काढण्यात आलेला आहे. 12 जिल्ह्याची यादी महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी सही करून बँकांना दिलेली आहे. बघा, या 12 जिल्ह्यांची यादी आता सही करून आदित्यताई तटकरे मॅडम यांनी बँकांकडे यादी दिलेली आहे. त्यांनी सही केल्याशिवाय तुम्हाला पैसे येत नाही, हे तुम्हाला माहित आहे. आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते पैसे वाटप होतात. म्हणून आदित्यताई तटकरे मॅडमने सही करून बँकांना ही यादी दिलेली आहे. कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील याची सुद्धा यादी आलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे ते माहिती आपण पाहूया. सर्वात अगोदर आपण महत्वाची माहिती पाहूया की लाडक्या बहिणींसाठी आज धक्कादायक बातमी सुद्धा एक समोर आलेली आहे. आनंदाची बातमी सोबत एक धक्कादायक बातमी आली. तब्बल 20 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलाय. यातून अनेक महिलांच्या नाराजगी पसरलेली आहे. पण घाबरू नका, कारण या मागील काही कारणानिमित्त त्यांना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेला आहे. ते कारण काय झालेलं आहे आणि त्यावरचा उपाय काय आहे ते तुम्ही काय करू शकता. तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा कायमस्वरूपी लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता. तुमचं नाव अपात्र यादीमध्ये, आणि जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये नसेल तर कोणते नियम पाळावे लागतील. सरकार आता घरोघरी येऊन चौकशी करत आहे. बघा, आता कोणत्या बहिणीचं नाव अपात्र यादीमध्ये आणि पात्र यादीमध्ये आलेलं आहे याची चौकशी कोण करणार आहे. सरकार स्वतः तुमच्या घरी येऊन चौकशी करणार आहे. याच्या माध्यमातून अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ही चौकशी कशी होणार आहे याबाबतची माहिती तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे संदेश मध्ये सोडून जाऊ नका. तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्वाची असणार आहे. पूर्ण माहिती तुम्ही पहा, अतिशय महत्वाची माहिती आहे. तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यासाठी उपयुक्त आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाचे निकष आहे आणि निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच हा 12वा हप्ता मिळेल. पण यावेळेस सरकारने काही नियम लागू केलेले आहेत, ज्यामुळे अनेक महिलांना पात्रता रद्द झालेली आहे. ज्या बहिणी आधी पात्रता होत्या लाडक्या बहिणीसाठी, त्यांची पात्रता आता अपात्रता झालेली आहे. जर तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल किंवा तुमच्या नावावर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता. बघा, 4 चाकी वाहन आणि 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. पण यात एक धमाकेदार ट्विस्ट आहे. यामध्ये मोठा ट्विस्ट सुद्धा आलेला आहे. सरकारने आता असं सर्व जे नियम आहे, असे सर्व निर्णय जे आहे की ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे किंवा त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी आहे, त्या बहिणींना डायरेक्ट कायमस्वरूपी काढण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून बऱ्याचशा महिलांचे अर्ज आता रद्द होणार आहे. पण
लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता जो वाटप होतोय, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे ही माहिती आपण पाहूया. कारण लाडकी बहीण योजनेचे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील त्या जिल्ह्यांचे नाव पाहू आणि कोणकोणते नियम लागू केले ते नियम बद्दल पण आपण जाणून घेऊया. सर्वात अगोदर पहिली जी अट नेमकं कोणती आहे ती जाणून घ्या. कारण शासनाने महत्त्वाचे 5 अटी ठेवलेले आहेत. त्यामधून जी पहिली अट आहे ती नेमकं कोणती आहे ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ज्या महिलांचं लग्न झालेलं असेल, पहिली अट पहा बघा, लक्षात घ्या, ही पहिली अट आहे. पहिली अट नेमकं कोणती? ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे बघा, अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. बघा, शासनाने सर्व अटी काढलेल्या आहे, पण महत्त्वाची जी पहिली अट ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या बहिणीचं लग्न झालेलं आहे अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी. बघा, तुमचं जर आता लग्न झालं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी मुलगीचं लग्न झालं असेल, ती मुलीचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतोय, पण तिचं आता लग्न झालेलं असेल, तर त्या मुलीचं लग्न झालेलं असेल तर त्या बहिणीच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी. 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. नेमकं कोणती अट लावलेली आहे की ज्या बहिणींचं लग्न झालेलं असेल आणि त्या बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही. त्यांना यापुढे येणारा 11वा हप्ता मिळणार नाही आणि सर्व हप्ते त्यांचे यापुढे बंद होतील. हे महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं अट शासनाने लावलेली आहे, सर्व अटी काढलेल्या आहे. आणि त्यासोबतच बघा, पहिली अटीमध्ये नेमकं एक सर्वात महत्त्वाची माहिती आहे बघा, आणि ज्या बहिणीचं लग्न झालेलं नाही अशा बहिणींच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. बघा, आता लग्न झालं असेल, सासरी तुमच्या 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी आणि लग्न झालेलं नसेल तर तुमच्या बघा, जर तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. म्हणजे 11वा हप्ता तरीसुद्धा तुमचा जमा होणार नाही. महत्त्वाचा नियम आहे. पहिला नियम अतिशय महत्त्वाचा आहे. जर लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जमीन नसावी. ठीक आहे, हे महत्त्वाचा पहिला नियम आहे. हा पहिला नियम ठरलेला आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या नियमांमध्ये बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचं 5 एकरपेक्षा जमीन जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही. कारण ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे. त्यांना ज्याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या योजनेमध्ये बसत का नाही पहिल्या अटीमध्ये. आता महत्त्वाची दुसरी अट आहे बघा, शासनाने जी दुसरी अट लावलेली आहे अशा बहिणींना पैसे येत आहे. जी दुसरी अट मान्यता असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे. ज्या बहिणींचं वय बघा, दुसरी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे दुसरी अट आहे, ज्या बहिणींचं वय, आता ज्या बहिणीचं वय 1 मे 2025 बघा, तारीख लक्षात घ्या, 1 मे 2025 पर्यंत 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. दुसरा जो नियम, दुसरी जी अट लावलेली आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. ज्या बहिणींचं वय 1 मे 2025 नंतर 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. बघा, आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला पैसे भेटत आहे, पण आता जर तुमचं वय 65 वर्षापेक्षा पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा 11वा हप्ताही दिला जाणार नाही. सर्व हप्ते तुमचे आता बंद होतील. तुम्हाला लाडकी बहीण योजना तुमची आता बंद होईल. बघा, तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ना ती आता डायरेक्ट बंद होईल जर तुमचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल 1 मे 2025 पर्यंत. म्हणून आता जर तुम्ही वाट पाहत असाल, जर तुमचं वय 65 वर्ष असेल तर 1 मे 2025 पासून तुमची योजना बंद होईल. तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे आणि 1500 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता मिळणार नाही. कारण सर्व तुमची योजना आता बंद करण्यात येणार आहे. असा हा दुसरा नियम शासनाने ठेवलेला आहे. ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं वय किती आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तिसरी जी महत्त्वाची अट आहे बघा, तुमच्या कुटुंबामध्ये सर्वात अगोदर तुमची जी तिसरी अट ठेवण्यात आलेली आहे शासनाने, 2 अटी तुम्ही आता जाणून घेतले. तिसरी सर्वात महत्त्वाची अट असणार आहे. तिसरी अट जर तुम्ही जाणून घेतली, तिसरी अट नेमकं कोणती, तुमच्या कुटुंबात जर कोणी आता सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी अशा बहिणींना सुद्धा पैसे आता बंद होतील.
शासनाने ज्यावेळेस योजना सुरू केलेली आहे त्याच वेळेस हे ठराव केलेला आहे की कुठल्याही प्रकारचे सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं. जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार नाही. म्हणून शासनाने हा तिसरा नियम अटी लावलेले आहे की तुमच्या कुटुंबात जर कोणी आत्ता बघा, आत्ता जरी तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर लागलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. बघा, शासनाची अट आहे, आत्ता जरी कोणी तुम्ही सरकारी नोकरीवर तुम्ही लागले असाल तरी सुद्धा तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. असं शासनाची तिसरी अट लावण्यात आलेली आहे. बघा, शासनाने सर्व काही अटी लावलेल्या आहे, पण हे सर्वात महत्त्वाची अट आहे की तुम्ही आता जर नोकरीला लागत असाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सर्व लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी एक व्यक्ती लाभ घेत असेल, 2 व्यक्ती लाभ घेत असेल तर दोघं व्यक्तींचा लाभ तुमचा बंद होईल, कोणाचाही लाभ सुरू राहणार नाही तुमच्या कुटुंबातच कोणी सरकारी नोकरीला लागलेलं असेल तर. अशा पद्धतीने दुसरी अट ठेवण्यात आलेली आहे. आता चौथी अट नेमकं कोणती आहे? बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता जी चौथी अट ठेवण्यात आलेली आहे ही अट तुम्हाला आधीपासून माहीत आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच वेळेस ही अट ठेवण्यात आलेली आहे आणि ही अट कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे. तुमच्या कुटुंबात जर आता उत्पन्न 2025चं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, बघा आधीपासून ही अट ठेवण्यात आलेली आहे. तुमच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल 2025चं, कारण आता 2025 यामध्ये जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं तरी सुद्धा तुमची योजना बंद होईल. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. चौथी महत्त्वाची जी अट आहे ती तुमच्या उत्पन्नाची, कारण योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे. त्यामध्ये चौथी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्न फक्त 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमची योजना कायमस्वरूपी सुरूच राहील आणि जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आलं तर तुमची योजना आता बंद होऊ शकते. ठीक आहे. आता शेवटची जी अट ठेवण्यात आलेली आहे, 5वी अट आपण त्याला म्हणतो. 5वी अट नेमकं कोणती आहे? 5वी अट आहे एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. बघा, आता तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी 3 बहिणींना लाभ भेटत असेल, 4 बहिणींना लाभ भेटत असेल तर अशा बहिणींचा लाभ आता बंद होईल. कारण लाडकी बहीण योजनेचा आता 5वी जी महत्त्वाची अट लावलेली आहे की एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता भेटतोय. एक महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, 2 महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, असं तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जातो एका कुटुंबात. पण आता एका कुटुंबात तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येईल. 2100 रुपये प्लस 2100 रुपये असं 4200 रुपयाचा तुम्हाला एका कुटुंबाला लाभ दिला जाईल. कारण तुमच्या कुटुंबामध्ये आता फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल. 2 महिलापेक्षा जास्त असतील तर त्यांना लाभ दिला जाणार नाही. कारण 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होतोय शासनाने ठराव केलेला आहे की एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. 2पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण योजना आता 2100 प्रमाणे सुरू झालेली आहे. कडक कारवाई यावर आता सुरू करण्यात आलेली आहे. आता तुमच्या अशा प्रकारे या 5 अटी आहे. या 5 अटींपैकी तुम्ही बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता.